हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. ज्या महिलांचं वय थोडं जास्त आहे, म्हणजे 40 नंतरच्या महिलांना थोडं फॅशन करण्यात एक विचार येतो. कारण आपल्याला लोक काय म्हणतील, किंवा आपलं लुक खरंच चांगलं दिसणार का, कसं दिसणार, कशी फॅशन करायला पाहिजे, साडी कशी असावी, ब्लाऊज कसं असावं, आणि लग्न समारंभामध्ये ज्वेलरी कशा असाव्यात, हे आपल्याला प्रश्न नक्कीच पडत असतो. म्हणून ज्यांचं वय 40 नंतर आहे, ज्यांचं वय 40, 50, 60 या दरम्यान आहेत, त्यांनी तसंच 35 वर्षाच्या नंतर, 40 वर्षानंतर एक फॅशन जे आहे तर तो आपण नक्कीच करायला पाहिजे. मात्र ते फॅशन तुम्ही जर एक वेगळ्या पद्धतीत केली तर ते नक्कीच तुम्हाला खूप छान लुक देईल. आणि त्याच काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओत मी देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर नक्कीच आपल्याला लग्न समारंभ असेल, जवळचं लग्न असेल, आपण साडी वेअर करतो, दागदागिने घालतो. तर बघा, सर्वात प्रथम आपण पाहूया साडी कशी असावी. साडी ही सिल्क पॅटर्नमध्ये नक्कीच घ्या. खूप फुलणारी साडी घेऊ नका, कारण ते आपल्याला इरिटेट होते. साडी खूप भरगच्च घेऊ नका. अगदी सिंपल अशी साडी घ्या. काठपदराची ही साडी तुम्ही घेत असाल तर कमी काठ असलेली साडी घ्या. खूप जास्त मोठमोठे काठ असलेली साडी घेऊ नका. सिंपल कमी काठ असलेली साडी जर तुम्ही घेतली, तुम्हाला ते लूक छान दिसेल. साडी ही मल्टी कलरची न घेता ती नुसतं एका रंगाची साडी घ्या, म्हणजेच हे तुम्हाला इव्हन लूक मिळते. त्यानंतर साडी ही सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आणि स्मूथ आणि चुकून बसेल अशा पद्धतीची साडीची नेहमी निवड करा. खूप साडीवरती भरगच्च डिझाईन आहे अशी साडी चांगली दिसत नाही. यामुळे देखील आपण हसण्याचे पात्र बनवू शकतो. म्हणून तुम्हाला सिंपल आणि सोबर, तसेच तुम्हाला क्लासिक हाय क्लास लुक पाहिजे असेल तर नक्कीच या टिप्स फॉलो करा. दुसरं म्हणजे ब्लाऊज कसं चूज करावं. ब्लाऊज शिवताना खूप जास्त त्याच्यामध्ये हेवी डिझाईन्स टाकू नका. अगदी सिंपल असं ब्लाऊज, ज्यामध्ये बोटनेक गळा तुम्ही ठेवू शकता. बोटनेक गळा हा सिंपल आणि सोबर दिसतं. तसंच तुम्ही सिंपल साधे गळे देखील ठेवू शकता. तर त्यामध्ये खूप जास्त वेगवेगळी आणि विचित्र असे डिझाईन न टाकता सिंपलच त्याचे स्लीव्ज देखील सिंपल ठेवा. त्या स्लीव्जवरती तुम्हाला काही डिझाईन्स बनवून घ्यायचे असेल तर सिंपलमध्ये तुम्ही डिझाईन बनवू शकता. गळ्याला पॅचचे डिझाईन्स तुम्ही लावू शकता. सिंपलमध्ये खूप छान आणि सोबर दिसतात. त्यानंतर दागदागिने घालायचे असेल तर दागदागिने देखील खूप जास्त प्रमाणात दागदागिने घालू नका. हातामध्ये बांगड्या असायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही नेकलेस घालत असाल तर सिंपल असा एक नेकलेस, त्यावरती मॅचिंग असे कानातले. खूप जास्त नेकलेस नका घालू, खूप जास्त हार नका घालू. सिंपल एक जरी घातला भरगच्च तरी छान दिसेल. किंवा छोटा एक नेकलेस आणि एक लॉंग असं मंगळसूत्र, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच गेटअप करू शकता. तुम्हाला आंबाडा पाळायचा असेल तर सिंपल आंबाडा किंवा केस असे तुम्ही क्लचर लावून देखील ठेवू शकता. यामध्ये तुम्ही फ्लॉवर्स लावून, जे रेडीमेड फ्लॉवर्स असतात, किंवा गजरा वापरू शकता. तुम्हाला छान लुक मिळेल. त्यानंतर यामध्ये तुम्हाला मेकअपमध्ये सिंपल असं मेकअप करा. खूप हेवी आणि जास्त लिपस्टिक आणि अशा मेकअप करू नका. सिंपल असं लिपस्टिक वगैरे तुम्हाला जेही लावायचं असेल, आवड असेल तर तुम्ही लावू शकता, मात्र अगदी सिंपलमध्ये. तर तुम्हाला अशा पद्धतीच्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला खरंच खूप छान लुक मिळेल. साडीचे कलर्स देखील पीच कलर, लाईट कलर घ्या. खूप डार्क आणि खूप चमचम असे कलर घेऊ नका. साडीची डिझाईन देखील खूप वर्क आहे असं न घेता सिंपल अशी साडी घ्या. आणि त्या सिंपल साडीचे कलर्स जे आहेत ते अगदी सायलेंट कलर घ्या, जेणेकरून तुम्हाला छान लुक मिळेल. कॉटनच्या साड्या देखील खूप सुंदर लुक देतात. नेहमी असं कॅज्युअल प्रोग्राममध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कॉटनच्या साडी यूज करू शकता. तर काही टिप्स तुम्हाला इथे दिलेल्या आहे. टिप्स आवडल्या असेल तर लाईक आणि शेअर करा.